सकाळची सुरुवात चांगली करावी असे म्हणतात, पण आपण काय करतोय? आपण उपाशी पोटी आपल्या पोटामध्ये काय टाकतोय? भारतामधील 90% लोक हे सकाळी चहा पितात. उपाशी पोटी पोटामध्ये चहा गेला की स्टमक मधील हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि चहामधील टॅनिक ऍसिड ह्याची जुगलबंदी होते आणि मग आम्लपित्त होतं, डोकं दुखतं, पोट फुगतं, पोटामध्ये गॅसेस होतात, कधी कधी भूक लागतच नाही आणि कधी कधी खूप भूक लागते. तुम्हाला पण आहे ना असाच अनुभव? मग करायचं काय? सकाळी आपण उपाशी पोटी जे घेतो ते आहार किंवा पेय हे पोषक, शरीरामधील कफ आणि पित्त कमी करणारं आणि गरम पाहिजे. मग ह्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तो म्हणजे गरम पाणी आणि तूप. गरम पाणी हे शरीरामधील कफ कमी करणारं, त्यासोबतच वाताचं अनुलोमन करणारं असं आहे. आणि गाईचं तूप हे शरीराला पोषक, शरीरामधील पित्त कमी करणारं, पोट साफ करणारं आणि रसायन म्हणून काम करतं. गाईचं तूप हे शरीरातील प्रत्येक अवयवाला संरक्षण देण्याचं काम करतं आणि म्हणूनच गाईचं तूप आणि गरम पाणी हे कॉम्बिनेशन अतिशय भन्नाट आहे. ह्यामध्ये चिमूटभर सैंधव टाकलं तर हे तर सोने पे सुहागा असंच होईल. तर आता आपण बघूया की हे गरम पाणी आणि तूप हे पिण्याचे फायदे काय काय आहेत. गरम पाणी आणि तूप हे पिण्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचन सुधारतो, आतड्यांची ताकद वाढते. ज्यांचं पोट साफ होत नाहीये त्यांनी गरम पाणी, तूप आणि चिमूटभर सैंधव टाकून ते उत्कट आसनामध्ये घेतलं तर त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि गॅसेसही कमी होतात. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होतो, ज्यांचं डोकं दुखतं, ज्यांच्या छातीमध्ये जळजळ होते, अशा व्यक्तींनीही गरम पाण्यामध्ये तूप घालून घेतलं तर त्यांचं पित्त कमी होतं. ज्यांच्या सांध्यांची झीज झाल्यामुळे सांधेदुखी होत आहे, ह्यांनी जर गरम पाण्यामध्ये तूप घालून घेतलं तर त्यामुळे सांध्यांना आतून वंगण मिळतं, त्यामुळे सांध्यांची झीज कमी होते आणि त्यामुळे सांधे दुखायचे कमी होतात. त्यासोबतच तूप हे नॅचरल मॉइश्चरायझर म्हणून काम करतं, त्यामुळे त्वचा आणि चेहरा हे चमकदार होतात. त्वचेला आतून ग्लो यायला मदत होते. तुपामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहेत, त्यामुळे गरम पाण्यामध्ये तूप घालून घेतल्यामुळे अँटी एजिंग इफेक्ट आपल्याला जाणवतो. त्यासोबतच केस गळायचे कमी होतात, कोणत्याही प्रकारच्या डिफिशियन्सीज होत नाहीत आणि प्रतिकारक क्षमताही वाढते. मग आता हे करायचं कसं? तर अर्धा कप गरम पाणी घ्यायचं. हे पाणी इतपत गरम असलं पाहिजे की त्यामध्ये तूप पूर्णपणे विरघळून जाईल आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा गाईचं तूप घालायचं आणि हे मिश्रण गरम गरमच प्यायचं. समजा तुमच्याकडे गाईचं तूप नसेल आणि तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तर चालेल का? तर ज्यांचं वजन जास्ती आहे आणि ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्ती आहे अशा व्यक्तींनी म्हशीचं तूप वापरायचं नाही, त्यांनी गाईचंच तूप वापरायचं आहे. तर असा हा लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर ठरणारा हा उपाय तुम्हीही नक्की करून बघा आणि मला तुम्हाला काय फायदा झाला हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.